माझ्या मागं कोणाची साडेसाती लागली ती पण काही कळत नाही भाऊ. कारण की का की ते आता पुढं सांगतो. सकाळ सकाळ निघालो होतो ट्रेनमध्ये आपल्या घराच्या दिशेला. तर आज आपल्याला घ्यायचा होता सफरचंद. त्यामुळे पुन्हा लोकलनी पाठसला उतरून उड्या मारत माकडासारखा इकडून तिकडून पोचलो रस्त्यावर पप्पांची वाट बघत. आणि पप्पा आपल्याला गाडीवर न्यायला येणार होता. असं वाटायचं का पप्पा काय लवकर येत नाही काळा पडल्याशिवाय. मी कारण ऊन पी इतकं तापत होतं ना काय सांगावं तुम्हाला. मग काय वेळानंतर इकडं तिकडं या रस्त्यात त्या रस्त्यात बघत बघत थांबलो बाबा. काय वेळ पाणी मारली जोरदार एंट्री गपकुनी. मग काय पटकुनी बसलो गाडीवर निघालो घरकडं. मग पप्पा विचारत बाबा तू अचानक काय यायचं ठरलं बाबा इकडं. म्हणलं आपल्याला तो सफरचंद घ्यायचा होता त्याच्यात नादात आलो इकडं. कारण की आपल्याला एक मित्र म्हणला होता की फायनान्सवर पण भेटते म्हणून. तर पप्पा म्हणलं आपलं फायनान्स लय चांगलं आहे. आतापर्यंत एक ट्रॅक्टर झाला आहे, एक गाडी झाली. मग तुझा 150 ग्रॅमचा सफरचंद काय येतं ती पण घेऊ आपण. आता येऊ सफरचंद पण आपल्याला पप्पांच्या नावावर फायनान्स करायचा होता. हे असं मग पटापट टाकत पोचलो घरी. तर घरी पोचल्यानंतर बघतोय तिकडून वेगळ्याच ठिकाणी दूर निघत होता. म्हणलं मी घरी आलेलं काही पेटलं विटलं काय. नंतर बघतोय तर आजीचा कंस बघायचा कारभार चालू होता. म्हणलं चांगलं आहे बाबा चलू द्या. मग निघालो आतमध्ये. तर आतमध्ये मम्मीचं दर्शन झालं. पण ह्या वेळेस मी घरी आलेलं मम्मीच्या चेहरा काय खुशी दिसत नव्हती बाबा. काय माहिती का कारण की तिला वाटायचं पैसे पोरग आपल्याला पैशाला डुबायला चाललेलं आहे घरी. तर असू द्या. तर आतमध्ये दिदी मी यायच्या खुशीमध्ये बिर्याणीची पार्टी द्यायचं चाललं होतं तिचं. त्यामुळे तिचं बिर्याणीचं चाललं होतं. जेवण खाऊन मस्तपैकी बिर्याणी टाकून पोटात निघालो परत दौंड दिशाला. कारण की दौंड दिशाला आपल्याला कॉर्नर मोबाईल शॉपीमध्ये आपल्याला मोबाईल घ्यायचा होता आपला सफरचंद. पप्पांच्या गाडी स्पीड एवढं होतं तर तुम्हाला काय सांगू जास्त वर सफरचंद नासून जाईन की काय याच्या मनात माझी भीती होती. पण तरी पण पप्पाने गाडी पळवली. नंतर मग फायनली आम्ही पोहोचलो आमच्या मंजिलवर. ते काय आमचं कॉर्नर मोबाईल शॉप. गेल्या गेल्या पहिल्यांदा सफरचंद हातात घेता मी. इतका मस्त फील येत होता ना भाई काय सांगा तुम्हाला. तो फील नशिबाला आवडला नाही बहुतेक. पंच सिबिल 670 निघालं. मोबाईल शॉपीवाला म्हणाला या 670 मध्ये चिक्कू केळी आंबा येईन पण काय सफरचंद येणार नाही म्हणून. तर कॉर्नरला बाहेरून राम राम ठोकला आणि निघालो परत गाडीवर टांग टाकून घरी. तर इतका जीवाचा आटापिटा करून इतकी मेहनत करून त्या मेहनतीचं फळ नाही मिळालं. कसं फील होतं ना ते मी चांगलंच आज अनुभवून घेतलं. एवढं मेहनत करून आपल्याला मेहनतीचं फळ मिळालं नाही याच्यावरनं मला एक गोष्ट शिकायला भेटली. ते म्हणजे आपलं नशीबच गांडू आहे. तर पप्पा म्हणले तू टेन्शन न घेऊ आपण कांदा गेले आपण सफरचंद घेऊ. मग पोचलो कांद्याच्या रानात. हे आपलं एवढं कांद्याचं बागायतदार आहे बरं का. कमान 1.5 एकराच्या वर आहे. सॉरी 2 एकर आहे. त्यानंतर पोचलो कांद्याच्या रानात. दिदी आणि मम्मी तर चाललं होतं. तर माझ्या मनात एकच गोष्ट कांदा कधी जाईन मग कधी मोबाईल येईन. पण एक गोष्ट करायची आपल्याला की बाबा कांद्याच्या ह्याच्यावर नाही घ्यायचा मोबाईल. आपल्याला सफरचंद घ्यायचं आपल्या स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या जॉबवर. तर मम्मीला सांगितलं बाबा असं असं झालं हे झालं. तर म्हणलं बघावं एकदा तर कांद्याच्या जॉब काय येईन म्हणून. तर कांदा पण अजून बारीकच होता. ह्याला वखारीत टाकायचा वखारीतून परत मार्केटला पाठवायचा त्याला खूप वेळ होता. तर आज सफरचंद नाही मिळाला पण कांदा मिळाला.